PM किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याबाबत मार्च 2026 सध्या सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये मोठी चर्चा आहे. काय आहे ते आपण पाहूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्र बहिणींना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये काय तुमचा प्रश्न आहे ते मला विचारू शकता. चला आपण पाहूया. सध्याच्या अधिकृत माहितीनुसार हप्त्याची तारीख अद्याप सरकारने फिक्स निश्चित केलेली नाही. मात्र गेल्या 7 वर्षातील पॅटर्न आणि ताज्या बातम्यांनुसार मी तुम्हाला खालीलप्रमाणे माहिती देणार आहे. अपेक्षित तारीख बघा, 22वा हप्ता मार्च 2026च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार होळीच्या आसपास मार्च मध्यात हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. सध्या सरकार लाभार्थी यादीची शुद्धीकरण म्हणजेच व्हेरिफिकेशन करत आहे. अपात्र शेतकऱ्यांची नावे यादीतून कमी केली जात असल्यामुळे या प्रक्रियेला थोडा वेळ लागत आहे. मागील 21वा किस्त 19 नोव्हेंबर 2025 रोजी जमा झाली होती, तर 19वी किस्त 24 फेब्रुवारी 2025 रोजी झाली होती. यावरून फेब्रुवारी अखेर किंवा मार्चमध्ये पैसे येणे अपेक्षित आहे. शेतकरी बांधवांनो, 22व्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आली आहे. मार्च महिना सुरू झाला आहे आणि PM किसानचे 2000 रुपये कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हप्ता येण्यापूर्वी तुमचे स्टेटस तपासा. जर तुमच्या स्टेटसमध्ये eKYC यस, लँड सीडिंग यस आणि आधार बँक सीडिंग यस असेल तर तुमचे पैसे येतील. जर यापैकी काहीही नो असेल तर तुमचे पैसे अडकू शकतात. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही eKYC पूर्ण केलेली नाही त्यांना हा हप्ता मिळणार नाही. तुम्ही मोबाईलवर PM किसान ॲपवरून फेस ऑथेंटिकेशनद्वारे घरी बसून KYC करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.